अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि त्याचा प्रतिहल्ला म्हणून इराणनं इस्रायलवर बॅलिस्टाईन मिसाईल डागले. आपल्या सोबत आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर. सर, काय सांगणार? इराण, इस्रायल आणि अमेरिका हा युद्धजन्य परिस्थिती आहे, सुरूही झालेलं आहे युद्ध. काय परिणाम होईल, काय वाटतं? हे युद्ध पूर्णपणे मोठं होणार आहे. जसं म्हणतात की हे शॉर्ट वॉर नसणार आहे, ही बरीच लंबी खिचल्या जाईल आहे. कारण त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की अमेरिकेने इराणकडे तीन मागण्या केल्या होत्या. एक तर युरेनियमचा जे उत्पादन आहे आणि एनरिचमेंट आहे ती बंद करा. 60%च्या वर जे युरेनियम तुम्ही शुद्ध युरेनियम केलेलं आहे, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही नष्ट करा. आणि तिसरं म्हणजे लाँग रेंज मिसाईल आणि मीडियम रेंज मिसाईलचं प्रोडक्शन जे आहे ते तुम्ही थांबवा. तर या तिघाही मागणीला इराणने नकार दिला, कारण ते म्हणाले की हे सगळं सेल्फ डिफेन्समध्ये येतं आणि तो हा आमचा मूलभूत अधिकार आहे. त्याच्यामुळे अमेरिकेने इराणची नाकेबंदी करायला सुरुवात केली. आखाती देशांनी त्यांना सांगितलं की आमच्या भूमीवरनं तुम्ही करायचं नाही, कारण जर आमच्या भूमीवरनं तुम्ही केलं तर इथे क्षेत्रीय युद्ध सुरू होईल, म्हणजे रिजनल वॉर सुरू होईल आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते नको आहे. तर ते अमेरिकेने ऐकलं आणि त्यांनी साधारण 2 ते 3 दिवसापूर्वी आपली 22 F-35 विमानं इस्रायलमध्ये पाठवली होती. तर त्या विमानांनी जसं मागे इस्रायलने केलं होतं तसं सिरिया आणि इराकवरनं येऊन त्यांनी इराणवर हल्ला केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे अमेरिकेचे 2 कॅरियर ग्रुप्स आहेत, USS अब्राहम फोर्ड आणि USS फोर्ड आणि USS अब्राहम लिंकन. एक अरब समुद्रामध्ये आहे, हॉर्मुझच्या खाडीच्या जवळ, आणि दुसरं जे आहे ते इराणच्या समुद्रामध्ये आहे. तर त्यामुळे त्या युद्धपोतांवरली जी विमानं आहेत ती विमानं आणि इस्रायलची विमानं अशी धरून जवळपास 300च्या वर विमानांनी इराणच्या 6 शहरांवर हल्ला केला आहे. तेहरानच्या 4 भागांवर हल्ला झाला आहे आणि बाकीच्या 5 शहरांमध्ये मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्सवर हल्ला झालेला आहे. सर, पण आत्ता इराणनं रिटॅलिएट केलं, इस्रायलवर हल्ला केला. त्यांचं आता बयान आलेलं आहे की खूप सारे ड्रोन, 300पेक्षा जास्त ड्रोन्स आणि मिसाईल जे आहेत ते इस्रायलवर डागलेले आहेत. त्यांनी मागेसुद्धा केलं होतं. हे साधारण 3 वर्षापूर्वी जेव्हा ऑक्टोबर 23मध्ये हमासने हल्ला केला होता इस्रायलवर, त्यावेळेला सुद्धा त्यांनी ड्रोन्स आणि मिसाईल जवळपास 200च्या वर पाठवले होते. 120 मिसाईल आणि 100च्या वर ड्रोन्स त्यांनी पाठवले होते. तसेच आत्ताही पाठवले असणार. पहिलं टार्गेट त्यांच्याकडे आहे ते आहे इस्रायलचे जे F-35 विमानं आहेत ती नष्ट करणं, आणि दुसरं टार्गेट जे आहे ते त्यांचे कॅरियर ग्रुपला नष्ट करणं. तर कॅरियर ग्रुप करता त्यांच्याकडे एक अँटी शिपिंग मिसाईल त्यांनी डेव्हलप केलेला आहे, ज्याचा खोमेनीने काही दिवसापूर्वी शेकी मारली होती की याच्यामुळे USS फोर्ड किंवा USS अब्राहम लिंकन यांचे 2 तुकडे होऊ शकतील. तर त्याचा त्यांनी जो धमकी दिली होती, ती धमकी ते केव्हा खरी करतील हे पाहणं याचं ठरलेलं आहे. तर याचे भारतावर काय परिणाम होईल, जगावर काय परिणाम होईल, काय सांगणार? जगावर असा परिणाम होईल की क्षेत्रीय वॉर तिथे सुरू झालेली आहे. गॅस आणि जो तेल आहे त्याच्या किमती वाढतील. हॉर्मुझची खाडी बंद झालेली आहे. याच्यानंतर सुएझची खाडी बंद होईल. त्याच्यामुळे युरोपकडनं जे ऑस्ट्रेलिया किंवा आशिया किंवा जपान, रशियामध्ये, चीनमध्ये जी जहाजं येतात, मालवाहू जहाजं, त्या सगळ्यांना आफ्रिकेला वळसा घालून यावं लागेल. महागाई वाढलेली आहे सगळ्या देशांमध्ये आणि या देशांमध्ये. अमेरिका आणि इराण युद्धात इस्रायलनं उडी घेतलेली आहे आणि इस्रायल मिळून अमेरिकेनं हल्ला केलेला आहे. याचं कनेक्शन नेमकं कसं आहे? इस्रायल हा इराणच्या टप्प्यामध्ये येतो. अमेरिका इराणच्या टप्प्यात सध्या तरी नाही आहे. त्यामुळे अमेरिकेचे जे फक्त मिलिटरी बेसेस आहेत मध्य पूर्वेमध्ये आणि त्यांची जी जहाजं आहेत ती जहाजं फक्त इराणच्या टप्प्यामध्ये येतात. पण इस्रायल जे आहे त्या इराणच्या पूर्ण माराच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे इस्रायल हा त्यांचा पहिला शत्रू ठरतो, अमेरिका हा त्यांचा दुसरा शत्रू ठरतो. या युद्धाचा जागतिक स्तरावर काय परिणाम होईल? कारण की हुजबुल्ला, हुती, हमासकडूनही हल्ले सुरू झाले. हे तर होईलच. या तिन्ही गोष्टी प्लस इराणचे जे बाकीचे
हे आहेत, त्यांचे ग्रुप्स आहेत, टेरर ग्रुप जे जगामध्ये सगळीकडे ऑपरेट करतात आहेत, खास करून अमेरिकेमध्ये, ते सुद्धा अमेरिकेमध्ये कार्यरत असतील असा माझा अंदाज आहे. सर भारतावर काही परिणाम होईल याचे? भारतावर सध्या तरी काही परिणाम होणार नाही, कारण आपल्याकडे तेल भरपूर आहे. बाकीचं तेल आपण रशियाकडनं घेतो आहे, त्याच्यामुळे आपल्यावर महागाईचा काही फारसा परिणाम होणार नाही. या सगळ्या युद्धात कारण की 3 देश आहे, इस्रायल, इराण आणि अमेरिकेची भूमिका, यात भारताची काय भूमिका असेल म्हणजे या सगळ्या 3 देशाच्या तणावपूर्ण स्थितीत? आपला इराणही दोस्त आहे, कारण आपलं चाबहार बंदर तिथे आहे. आपला जो कम्युनिकेशन आहे युरेशियन देशांची, ते इराणमधनं आणि अफगाणिस्तानमधनं जातं, तेही आपल्याला ऑपरेट करायचं आहे. ते बंद झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला युरेशियन देशांमध्ये जायला आता कुठलाच उपाय राहिलेला नाही आहे, कारण पाकिस्तान जाऊ देणार नाही आणि हा रस्ता बंद झालेला आहे. त्यामुळे युरेशियन देशांशी आपला व्यवहार आता जवळपास ठप्प झाल्यासारखं होईल, जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही. दुसरा काही आपल्यावर जास्त परिणाम होणार नाही, कारण सुएझ आपण जास्त वापरत नाही. आपण जनरली आफ्रिकेला वळसा घालूनच जातो. भारतानं काय भूमिका घ्यायला पाहिजे या स्थितीत? भारताची भूमिका, दोन्ही त्याचे मित्र आहेत. अमेरिकेकडनं आपल्याला शस्त्रास्त्र मिळतात आहेत. इस्रायलशी आपला नुकताच मोठा करार झालेला आहे, ते त्यांचा आयर्न डोम आपल्याला देणार आहे, प्लस 19 अजून त्यांच्या गोष्टी आपल्याला मिळतात आहेत. इराणकडनं आपल्याला तेल मिळतं, आपला व्यापार होतो तिथे. त्यामुळे जशी आपण युक्रेन रशिया युद्धात भूमिका घेतलेली आहे, तटस्थ भूमिका, तशी दोघांनाही समजवायचा आपण प्रयत्न करू, पण बाजू मात्र आपण कोणाचीच घेणार नाही असा माझा अंदाज आहे. शेवटचा प्रश्न, तेल बाजारपेठ जी आहे भारताची, त्याच्यावर काही परिणाम होईल का? महागाईचा सामना करावा लागेल का इंधनाच्या बाबतीत? लवकरात लवकर तर नाही करावा लागणार, कारण आपल्याकडे भरपूर तेल आहे. दुसरं म्हणजे रशिया आपल्याला तेल द्यायला दोन्ही पायांवर तयार आहे. त्याच्यामुळे रशियन तेल आपल्याला केव्हाही मिळू शकतं. ते ना इराण रोखू शकत, ना अमेरिका रोखू शकत, कारण ते जहाजाच्या मार्गाने स्टेट ऑफ मलाक्कामधनं आपल्याकडे येतं. त्यामुळे आपल्याला तेलाची हे पडणार नाही. महागाई भयंकर वाढणार नाही, कदाचित थोडीफार वाढू शकते, एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून, जर तेलाचा साठा आपला लिमिटेड झाला तर. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.